नमस्कार मित्रांनो. आज आपण पंज इकडे लिंबाच्या बागेमध्ये लिंबाच्या झाडावरती कलम करण्याची पद्धत आपण बघणार आहोत. हे आहे कोकण लेमन व्हरायटीचे सीडलेस लिंबू आहे. त्याच्यावर आपण गोटी कलम करणार आहोत. गोटी कलम करण्यासाठी आपल्याला सरळ एक फांदी निवडायला हवी. आपण ही निवडूया. त्यानंतर त्याच्यावरचे जे काटे आहेत ते काढून टाकायचे. इकडे पण कॅमेरा बुडका पहिले पण दाखव. गोटी कलम करताना 2.5 ते 3 सेंटीमीटरचा जो पॅच असेल, म्हणजे हे पेर आणि ह्या पेर ह्याचा जो मधला भाग आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. त्यासाठी पहिल्यांदा पूर्ण गोल शेप द्यायचा आहे चाकूने. दोन्ही बाजूला गोल केल्यानंतर मधीच असा उभा पूर्ण शेप द्यायचा आहे. आणि आतमध्ये कोणत्याही हाताचा स्पर्श न होता पूर्ण हे जे बाहेरची साल आहे ती काढून टाकण्यात येते. कोण थांबाई काय ते न्यूज बोलते. ही आहे रुटेक्स पावडर. कलम लवकर फुटण्यासाठी ह्या पावडरचा उपयोग केला जातो. ती ही इकडच्या ह्या टोकाला पूर्ण असं लावायचे. कलम नाही, मुलं. त्यानंतर ह्याच्यावरती पाणी टिकण्यासाठी त्याच्यावर स्पॅग्नोमॉस लावलं जातं. स्पॅग्नोमॉस मध्ये आपल्याला पाणी जास्तही नसतं कामा नये, अगदीच कमी नसतं हवं आहे. असं पूर्ण आवडल्यावर जेवढं पाणी जाईल तेवढंच गळलं पाहिजे, बाकी तसंच ठेवायचं. बांधलेलं आहे. त्यावर आपण पिशवी गुंडाळणार आहोत. पॉलिथिन पेपर हा 200 मायक्रोपेक्षा जास्त असावा. त्याच्यामध्ये एक शक्यता असते की आपण स्पॅग्नोमॉस लावलेलं पडणार असतं खाली. त्यामुळे एका हाताने धरून त्याच्यावर पूर्ण फिरवत पुढचा हात घेत पूर्ण केलेलं आपण. आणि याला आपण बांधणार आहोत. आणि हे कलम आपलं जवळजवळ साधारणपणे 21 ते 25 दिवसामध्ये पूर्ण होणार आहे. आणि हे कलम झाल्यानंतर पूर्ण फांदी कट करायची नाही, थोडासा अर्धा शेप द्यायचा, इथे कट करायचा. अजून 4 दिवसांनी पूर्ण कट करायची. आणि असं 15-1 दिवसात फांदी पूर्ण कट होऊन पिशवीत लावून ठेवू शकतो. धन्यवाद.